भारतातील महत्त्वाच्या कार्यरत असलेल्या अणुऊर्जा प्रकल्पाची माहिती आपण आज घेणार आहोत. पहिला आहे तारापूर अणुऊर्जा प्रकल्प, जो की 1969 मध्ये महाराष्ट्रामधल्या पालघरमधल्या बोईसरमध्ये उभारण्यात आला होता. भारतातील पहिला आणि आशियातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प होता हा प्रकल्प अमेरिका आणि IAEA म्हणजे इंटरनॅशनल ॲटॉमिक एजन्सी एनर्जी च्या मदतीने उभारण्यात आला होता. पुढचा आहे राजस्थान अणुऊर्जा केंद्र, जो की 1973 मध्ये रावत भाटा राजस्थानमध्ये उभारण्यात आला होता. हा प्रकल्प कॅनडाच्या मदतीने उभारण्यात आला होता. भारताला मोठ्या प्रमाणात ऊर्जा पुरवठा करतो. पुढचा आहे मद्रास अणुऊर्जा प्रकल्प, जो की तामिळनाडू मधल्या कल्पक्कम येथे 1984 मध्ये उभारण्यात आला होता. हा प्रकल्प पूर्णपणे स्वदेशी म्हणजे भारताने स्वतः विकसित केलेला आहे. येथे फास्ट ब्रिगेड टेस्ट रिॲक्टर्स कार्यरत आहेत. पुढचा आहे नरोरा अणुऊर्जा केंद्र, जो की 1991 मध्ये उत्तर प्रदेश मधल्या बुलंद शहरात उभारण्यात आला होता. उत्तर भारतात स्थित असलेला हा प्रकल्प गंगा नदीच्या काठेवर आहे. पुढचा आहे काकरापारा अणुऊर्जा केंद्र, जो की 1993 मध्ये गुजरात मधल्या सुरत मध्ये उभारण्यात आला होता. स्वदेशी दाबीड जड पाणी रिॲक्टर्स तंत्रज्ञानाचा वापर KAPS3 हा रिॲक्टर्स PHW चा मोठा प्रकार आहे. पुढचा आहे कैगा अणुऊर्जा केंद्र, जो की 2000 मध्ये कर्नाटक मधल्या उत्तर कन्नड मध्ये उभारण्यात आला होता. पश्चिम घाटातील काली नदीजवळ स्थित अनेक स्वदेशी PHWR युनिट्स कार्यरत आहेत. पुढचा आहे कुंडलकुलम अणुऊर्जा केंद्र, जो की 2013 मध्ये तामिळनाडू मधल्या कन्याकुमारी मध्ये उभारण्यात आला होता. हा प्रकल्प सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प आहे. हा प्रकल्प रशियाच्या सहकार्याने उभारण्यात आला आहे. हे होते भारताचे महत्त्वाचे कार्यरत असलेले अणुऊर्जा प्रकल्प. अणुऊर्जा प्रकल्पाचे महत्त्व. राष्ट्रीय ऊर्जा सुरक्षा अणुऊर्जा प्रकल्प कमी कार्बन उत्सर्जनासह 24x7 वीज पुरवठा सुनिश्चित करतात. पर्यायी ऊर्जा स्रोत म्हणजे कोळसावरचे अवलंबित्व कमी करण्यासाठी हे प्रकल्प महत्त्वाचे आहेत. स्वदेशी तंत्रज्ञान कल्पक्कम आणि काकरापारा येथील प्रकल्प भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमातील स्वदेशी क्षमता दर्शवतात. पहिला प्रकल्प हा तारापूर मधला होता, जो की 1969 मध्ये उभारण्यात आला होता. सर्वात मोठा प्रकल्प हा कुंडलकुलम इथला आहे, जो की 2013 मध्ये उभारण्यात आला होता.